ड्रीम व्हिजन क्लासेसचा दिमागदार शुभारंभ. विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यासाठी नवे शैक्षणिक पर्व सुरू. नाशिक शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षणाची नवी दिशा देणाऱ्या ड्रीम व्हिजन क्लासेस या संस्थेचा भव्य शुभारंभ शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जत्रा हॉटेल परिसरातील रामलीला लॉन्स येथे आयोजित या सोहळ्याला विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अ व्हिजन फॉर बेटर टुमारो या प्रेरणादायी ध्येयवाक्याखाली सुरू झालेल्या या क्लासेसमध्ये इयत्ता 8वी ते 10वी, SSC, CBSE तसेच 11वी व 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी IIT, JEE, नीट व MHT, CET परीक्षांची प्रभावी तयारी करून दिली जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या भक्कम पायाभरणीसाठी फाउंडेशन कोर्सचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या असून अभ्यासिका, संगणक कक्ष आणि डिजिटल वर्ग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले. संस्थेचे मार्गदर्शक श्री विलास महाजन सर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नियमित अभ्यास, योग्य दिशा आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतीही स्पर्धा जिंकता येते असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला संजय भास्करराव पाटील, पोपट एकनाथ भोळे, रिद्धीश निमसे, ऐश्वर्या जेजुरकर, ॲडव्होकेट नामदेव शिंदे आणि इंदुबाई खेताडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या भव्य शुभारंभामुळे नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला असून आगामी काळात ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. सर बघा, ग्रँड ओपनिंग करण्याचा मिनिंग काय होता? तर नाशिक आपले क्लासेस आहेत आणि आपल्या क्लासच्या लोगो मध्ये DV40 असा एक उल्लेख आहे. DV40 म्हणजे ड्रीम व्हिजन आणि 40 म्हणजे ओनली 40 स्टुडंट. पण मग आपण एका बॅच मध्ये 40च मुलं घेतो, हे फक्त इथे जे लोकल लोक आहेत त्यांनाच माहिती. म्हणजे आउट ऑफ राहतात, नाशिक मधून बाहेर राहतात, त्या खूप लोकांना माहित नाही की आपण किती सिलेक्टेड मुलांना इथे शिकवतो, त्या सिलेक्टेड मुलांमध्ये किती साऱ्या मुलांचा रिझल्ट आणतो. प्लस आपण या वर्षी डिजिटल लायब्ररी, डिजिटल क्लासरूम्स प्लस कॉम्प्युटर लॅब आपण तयार केले आहे. मग या सगळ्यांचा ऍक्सेस मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन मुलांपर्यंत जर पोहोचवायची असेल तर त्यासाठी आपल्याला एका मोठ्या कार्यक्रमाची गरज पडते. त्यासाठीच आपण मंगेशदादा चव्हाण यांना इथे आमंत्रित केले. पण मग त्यांनाच का आमंत्रित केलं हा क्वेश्चन खूप जण असेल, कारण की तुम्ही मंगेशदादा चव्हाण यांचं व्यक्तिमत्व बघितलं तर चाळीसगाव जिल्ह्याचा जो कायापालट आहे आणि चाळीसगाव जिल्हा सध्या डिजिटल करण्याचं काम त्यांनी जे सुरू केलंय, त्यामुळेच मी त्यांच्यापासून प्रेरित होऊन मी त्यांना इथे उद्घाटनासाठी बोलवलं. आता 10वीचे एक्झाम चालू आहे आणि तुम्ही काय प्रोग्राम ठेवला आणि 20 तारखेला उद्याचा तुम्ही काय कार्यक्रम ठेवला? बघा, 10वीची जी एक्झाम आहे ती आता 17 तारखेला संपलेली आहे. मग आम्ही त्यांच्यासाठी प्रोग्राम ठेवला की ज्या आता एक्झाम झाली, मग एक्झाम नंतर म्हणजे 10वी नंतर काय करिअर, 10वी नंतर काय करिअर याचा महा करिअर सेमिनार आपण दरवर्षी घेत असतो. मग तो महा करिअर सेमिनार या 20 तारखेला आहे. या सेमिनार मध्ये आपण मुलांना सांगणार की इन फ्युचर येणारे JEE, नीट, नाटा, CET, NDA यासारख्या नंबर ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत. खूप कमी मुलांना याबद्दल माहिती असते. याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण एक महा करिअर सेमिनार घेतोय त्यामध्ये मुलांना आपण देणार. म्हणून मी सगळ्या पॅरेंट्सला सांगू इच्छितो की सगळ्यांनी या सेमिनारसाठी आवर्जून उपस्थिती लावा. युनिट चालू होत आहे, त्यांनी देखील एक प्रयत्न, त्यांचं देखील एक स्वप्नच आहे की त्यांच्या स्वप्नांना सत्याचा स्पर्श या ड्रीम व्हिजनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात करणारे सगळे विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण अतिशय एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे एकत्र आलो आहे. हे सगळं चित्र जर बघितलं तर मला असं वाटतं की ही एक नुसती इमारत नाही आहे, तर ही स्वप्नांना उंच पद्धतीने भरारी देणारी आणि संघर्षाच्या सुवर्ण यशात परिवर्तनाचं ज्ञानलेप लावणारं हे युनिट आहे असं मला वाटतं. कारण की या तेजस्वी प्रवासाचे साक्षीदार आज जरी आपण होत असलो, परंतु या तेजस्वी प्रकाशामागे मागील काही काळाचा मोठा संघर्ष यामागे दडला आहे. आपल्या मनोगतात संजू तात्या असतील, पोपट तात्या यांनी त्या परिवाराचं सांगितलंच, परंतु आजचा हा काय नुसता एक डिजिटल वर्गाचा किंवा फक्त संगणक कक्षाचा हा काय
लोकार्पण किंवा उद्घाटन नाही आहे, तर हे उद्याचं ज्ञानक्रांतीचं प्रारंभ होणारं हे एक मोठं युनिट आहे असं मला वाटतं. आणि त्या ज्ञानक्रांतीमध्ये आपण सगळे जिजाऊचे लेखी असतील, आमचे सगळे तरुण मित्र असतील, विद्यार्थी असतील, हे ड्रीम विजनच्या माध्यमातून इथं परिश्रम घेत आहेत. खरं तर एक नवी दृष्टी या माध्यमातून साकारली जाईल असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. आपण ज्या इमारतीत आहोत त्या इमारतीचा मागील 10 वर्षाचा अनुभव मला सांगितला. खरं तर या सगळ्या प्रक्रियेत आवर्जून नाव घेतलं पाहिजे. म्हणजे विलासजी महाजन असतील, भूषण निकम असतील किंवा घोगरे सर असतील, म्हणजे विलासदादा तुमचं वय अगदी माझ्यापेक्षा तुम्ही लहानच असाल. 35शीतला असलेल्या तरुणाचं हे ज्याला आपण म्हणावं की स्वप्नवत वाटावं अशा पद्धतीने इथं आज चांगल्या पद्धतीचे एक दालन या नाशिकसारख्या ठिकाणी येऊन गावापासून विद्यार्थी म्हटलं की मुली बघा किती शांत आहे. आज 200 किलोमीटरला येऊन म्हणजे गोदावरीच्या काठाचा हा प्रवास अगदी तितूर नदीपासून सुरू झालेला आज आपण सगळेजण पाहतोय की आपले असलेले संचालक यांनी विलास महाजन हे अतिशय चांगल्या पद्धतीने BE मेकॅनिकल झाले, ME थर्मल झालेत आणि पुन्हा अजून ते गेट क्वालिफाईड आहेत. मला असं वाटतं की ह्या नुसत्या पदव्याच नाही आहेत, तर या पदव्यांसोबत त्यांच्यामध्ये जिद्द आणि चिकाटीचा एक संचय हा एकंदरीत दिसताना इथं दिसतोय. या सगळ्या टीमला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की आपण आज जे हे दालन चालू करता आहेत. मी असं म्हणणार, बरेचदा म्हणतात किती विद्यार्थी आहेत बघा, तिथं ते शूज काढलेले दिसत आहेत सगळ्यांचे. म्हणजे आमच्याकडे किती शूज निघतात याच्यावर आमची राजकीय नेत्याचा आपण परिमाण मोजत असतो. पण एकंदरीत आपण आपले अनेक विद्यार्थी आजवर घडवलेत. येणाऱ्या काळात विलासजी तुमच्या माध्यमातून अतिशय चांगली विद्यार्थी घडवण्याचं काम ही अकॅडमी करेल.